नमस्कार सगळ्यांना. आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आणि आम्ही ट्रेनचा प्रवास करत आहोत. सगळ्या मैत्रिणी चाललो होतो फिरायला. सो आम्ही फायनली केळवे रोडला पोचलो आणि अशोका फार्म केळव्याला आहे, तिथे आम्ही पिकनिकला आलेलो आहोत. आणि ह्या आपल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. सो आमचा हा पिकनिकचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडेल. तर इथे आम्ही पिकनिक स्पॉटला पोचलेलो आहोत, अशोका फार्म. तिथे एक फोटो काढला आणि त्यानंतर लगेच आम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला जो रूम दाखवला गेला तो फर्स्ट फ्लोअरचा आहे. तर त्या रूमच्या फर्स्ट फ्लोअरच्या रूमवरून बघा किती सुंदर नजारा आहे. मस्त नारळाची झाडं, ह्या अशा चेअर वगैरे बसायला, आणि आतला रूम आहे. पण काही कारणास्तव आम्ही मग रूम नको बोललो आणि आम्ही बोललो की आम्हाला ग्राउंडचा रूम पाहिजे. त्यानंतर आम्ही ग्राउंडचा रूम पसंत केलेला आहे. तर ग्राउंडच्या रूमच्या खालीचा परिसर तुम्हाला दाखवते. आम्ही सगळ्या मैत्रिणी इथे बसलेलो आहोत आणि स्टार्टिंगला जो झोपाळा वगैरे दिसला तुम्हाला तो बाहेरचा होता. तर इथे सगळ्यांना मी हाय हॅलो करायला लावलेला आहे. तर आत्ता आम्ही इथे बसलो आहे. त्यानंतर आम्ही जाणार आहोत नाश्ता करायला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि असा आमचा सगळ्या मैत्रिणींचा सोबतचा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर पुढे तुम्हाला असे आमचे एन्जॉयमेंटचे व्हिडिओज दरवर्षी बघायला मिळतील. तर असा रूममध्ये आम्ही सगळ्या एन्जॉय करतो आहे. खूप गप्पा गोष्टी चाललेल्या आहोत. आणि नंतर आमचा सकाळचा नाश्ता पोहे. तर इथे आम्ही मस्त रांगेमध्ये मज्जा करत सगळेजणं पोहे घेतो आहे आणि एक एक करूनचा मी सगळ्यांचा व्हिडिओ घेते. मी सुद्धा आहे व्हिडिओमध्ये. तर माझ्या सगळ्या मैत्रिणी खूपच लविंग आहेत, केअरिंग आहेत आणि खूप एन्जॉय करणाऱ्या आहेत. आणि मला खरंच म्हणजे ह्यांच्याबरोबर ही पिकनिक करताना खूपच मजा आली, खूप एनर्जी मिळाली, म्हणजे खूपच छान वाटलं. तर आम्ही इथे असं 1 बाय 1 जाताना पोह्यांचा व्हिडिओ घेते. आणि खरं तर सुरुवातीलाच आम्ही आलो ना, तेव्हा एंट्रीपासून व्हिडिओ काढायचा होता मला, पण थोडा नेटवर्क इश्यू झाला आणि मग पटकन आमचं ते एंट्री करायची होती त्या गडबडीमध्ये राहून गेले. तर आम्ही पोहे काढून झाल्यानंतर तर आमच्या मैत्रिणी बघा किती एन्जॉयमध्ये मला पोज देत आहेत पोहे घेताना वगैरे. तर मी काय म्हणत होती तुम्हाला की मग आम्ही पोहे वगैरे खाल्ले आणि मध्ये मला एक वेळ मिळाला तेव्हा मी पूर्ण फार्म हाऊसचा व्हिडिओ काढलेला आहे. तर पुढे तुम्हाला लगेचच बघायला मिळेल. आणि हे पोहे खाऊन झाल्यानंतर आम्ही ह्याच अशोका फार्म हाऊसच्या काही अंतरावर केळवे बीच आहे, तर तिथे जाण्याचा मग आम्ही निर्णय घेतला. अगदी सडनली आम्ही निर्णय घेतला की एवढं आपण लांब आलो आहे तर जवळपासच बीच आहे, तर बीचवर जाऊनसुद्धा आपण एन्जॉय करूया. तर तुम्ही फार्म हाऊसला आलात ना, तर तुम्हालासुद्धा काही अंतरावर तो बीच जाऊन एक्सप्लोअर करायला मिळेल, आनंद घ्यायला मिळेल. तर दोन्ही गोष्टी होतात. बीचवरसुद्धा आपल्याला फोटो एन्जॉय करता येतात आणि फार्म हाऊसलासुद्धा पूर्ण दिवस आपण भेटू शकतो. तर आमचा टायमिंग असा होता की 9 वाजता इथे एंट्री होती, चेकिंग होतं आणि 5 वाजता चेकआउट होतं. तर इथे आता आम्ही बघा चाललो आहे बीचवर, एक फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही डमडम गाडी करून आम्ही केळवा बीचला पोचलो आहे. तर आहे केळवा बीच. तुम्ही कधी नोटीस केलं ते म्हणजे मुंबईचे, महाराष्ट्रातले तसे आपले सगळेच बीच सेमच दिसतात आणि कुठेही गेलं तरी खूप छान वाटतं. प्रत्येक बीचवर एक
वेगळा म्हणजे समाधान छान वाटतं. बीचवर गेल्यावर एक म्हणजे रिलॅक्स फील छान वाटतं. पर्सनली मला समुद्रावर खूप आवडतं, बीचवर आवडतं. तर त्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणींनो ह्या अशा गाड्या असतात ना तिथे बाईकसारख्या, त्यावर बसलो, खूप मजा केली. दोघी जणी बसलो आणि प्रत्येक दोघींचे हे बघा आम्ही असे व्हिडिओ काढले आणि त्यावर आम्ही रील वगैरे सुद्धा बनवलेल्या आहेत आणि खूपच एन्जॉय केला. तर ह्या आमच्या सगळ्या मैत्रिणी आहोत, बघा कसे पोस्ट देत आहेत मस्त. आणि हा व्हिडिओ आणि त्यानंतर आम्ही ह्या सगळ्यांनी असे इथे फोटोसुद्धा काढले. खूपच धमाल आली बीचवर. आणि मग अर्धा एक तासाने बीचवर आम्ही मज्जा करून पुन्हा अशोका फार्ममध्ये आलेलो आहोत. आणि हा जो आहे ना व्हिडिओ छोटासा कॅप्चर केलेला आहे. तर हे बघा आम्ही असे म्हणजे बऱ्याच रील काढलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये एक छोटीशी रील तुम्हाला झलक दाखवलेली आहे. आणि आत्ता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला फार्म हाऊसचा बघायला मिळणार आहे. तर बघा, एन्जॉय करा. हा बाहेरून आहे. सर्वप्रथम रूमच्या इथला मी दाखवलेला आहे आणि त्यानंतर हे जे आम्ही नाश्ता करत होतो ना तिथला आहे. तर इथून जी एंट्री आहे, आता ही एंट्रीमधून मी अशी तुम्हाला दाखवते. तर मेन गेटला आपण एंट्री केली ना की अशी सगळी फुलांची झाडं, मस्त हिरवळ, शांतता, खूपच अतिशय निसर्गरम्य आहे. म्हणजे आपण जर मुंबईत किंवा कुठे अशा गर्दीच्या इथे राहत असो, त्या दगदगीच्या जीवनातून आपल्याला जर रिलॅक्स व्हायचं असेल तर अशा निसर्गाच्या ठिकाणी येऊन खरंच मन अतिशय आपलं फ्रेश होतं आणि खूप छान वाटतं. तर इथे बघू शकता तुम्ही, नारळाची झाडं आहेत, केळीची झाडं आहेत, फुलांचे, वेगवेगळ्या फुलांचे आणि खूप सारे झोपाळे होते. तर माझ्या मैत्रिणीने ह्या झोपाळ्यांसुद्धा खूप एन्जॉय केलेला आहे प्रत्येकीने. म्हणजे ह्या फार्म हाऊसच्या कोणामध्ये जाऊन सगळ्यांनीच खूप एन्जॉय केलेला आहे. तर इथे असे कुंड्यांमध्ये ही झाडं आहेत, तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. ह्या बघा, ह्या सगळ्या इथे उभ्या आहेत आपल्या मैत्रिणी. आणि हा जो फर्स्ट स्टार्टिंगला मी बोलली ना की तिथल्या मॅडमने आम्हाला फर्स्ट फ्लोअरला रूम दिलेला, तो असा मी खालून तुम्हाला दाखवते. पण तो आम्ही फर्स्ट फ्लोअरवर न घेता मग नंतर ग्राउंडला घेतला, जेणेकरून पाण्यात वगैरे एन्जॉय करून कपडे वगैरे चेंज करायला सोयीस्कर होतं. तर असं इथे आहे. आता गेटपासून थोडंसं ते निसर्ग दाखवल्यानंतर हे असं आतमध्ये आहे. आणि हा 1+1 फर्स्ट फ्लोअर पण आहे आणि खाली ग्राउंडला सुद्धा भरपूर रूम आहे तिकडे अवेलेबल. आणि इथे झोपाळासुद्धा आहे. इथे पण फार सुंदर असं वातावरण आहे बघा. म्हणजे संपूर्ण हा फार्म हाऊसच खूप निसर्गरम्य आहे असंच मी म्हणेन. प्रत्येक कोणाकोणामध्ये खूप छान वाटलं. आणि त्यानंतर इथून हा फर्स्ट फ्लोअरचा जो झाला ना, जिथे आम्ही नाही रूम घेतला, तिथून हा असा राईट साईडला आहे. इथे पण बघा आंब्यांची झाडं. आणि त्यानंतर तिकडे राईट साईडला कॉर्नरला हा स्विमिंग पूल आहे. तर आम्ही स्विमिंग पूलमध्ये सुद्धा खूप भिजलो. त्यानंतर इथे छोटासा रेन डान्ससाठी पण आहे, ते रेन डान्स केले. निशाणा तुला दिसला ना, खूप साऱ्या रील्स आम्ही बनवल्या. आणि इथे घसरगुंडीसुद्धा आहे. तर रीलची तुम्हाला झलक दाखवता आली नाही मला, फोटो कॅप्चर करताना आले, पण आम्ही खूप धमाल केली. आणि ह्या इथे तुम्ही बघू शकता, इथे पण बघा कशी झाडं आहेत नारळाची. खूप, मला वाटतं ही माडाची झाडं आहेत मोठी मोठी. आणि इथे वाळू रेती आहे, जशी समुद्रावर असते तशी. आणि जिथे स्विमिंग पूल आहे ना, तिथे पण टॉयलेट बाथरूम आहे. जर म्हणजे कोण आलेले असतील असे फिरायला आणि त्यांनी पर्सनल रूम घेतला नसेल तर त्यांना तिथेसुद्धा फॅसिलिटी आहे. आणि हा जो आम्ही रूम घेतला होता जिथे राहतो ना, तिथे हा बाहेरचा परिसर आहे, म्हणजे फर्स्ट फ्लोअरचा. आणि त्याच ग्राउंड फ्लोअरचा आणि ग्राउंड फ्लोअरच्या इथे जो आम्ही रूम घेतला ना, त्याच्या बाजूला बघा, हा डाव्या साईडला हा रूम आहे बघा. ग्राउंडला आम्ही इथे होतो, इथे तुम्हाला दाखवते बघा. त्याच्या बाजूला पण हा झोपाळा आहे.
ह्या झोपाळ्यावर बसून सुद्धा आम्ही गप्पा गोष्टी गाणी गायली. तर हा आत्ता तुम्हाला पूर्ण रूम मी दाखवते बघा. हा पहिला तर रूममधून बाहेरचा दाखवलेला आहे आणि ह्या रूमच्या बाहेरच लगेच झोपाळा आहे. इथे फ्रीजसुद्धा आहे. आपल्या पाण्याच्या बॉटल असतील तर त्या थंड करायला आपण ठेवू शकतो. आणि G2 आणि असं इथे नावं लिहिलेले आहेत, G3 डोअरवर. आणि हा आतून असा रूम आहे. तर इथे आम्ही आमच्या सगळ्या बॅगा वगैरे ठेवलेला, तर ते सगळं होतं. आणि इथे बघा AC रूम होता आणि ह्याच्या पेंटिंग वगैरे आहेत आणि टॉयलेट बाथरूम आहे. खूपच म्हणजे छान रूम होता. आम्हाला सगळ्यांनाच आवडला होता. तर इथे आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत, तयारी करतायत की आता मस्त जेवणार आणि पुन्हा आम्ही फ्रेश होऊन म्हणजे स्विमिंग पूलमध्ये वगैरे येऊन फ्रेश होऊन आता परत कधी जायचं पिकनिकला. मध्ये जो वेळ मिळाला कॅप्चर केलेला आहे. रील वगैरे बनवल्या, कशी मजा आली. काहीतरी बोलतायत, तुम्हाला मी आवाज दाखवते त्यांचा पण ऐका. थँक्यू मॅडम. आणि स्वतःहून बोलल्या की आम्हाला व्हिडिओमध्ये यायचं, तर ते मला खूप छान आवडलं. तर आणि त्यानंतर आम्ही जेवायला आलो. तर जेवणामध्ये काय काय ताई सांगतायत. तांदळाची भाकरी आणि चपाती, वरण आणि हा सोलकढी कच्चाच आहे. हा व्हेज आणि नॉनव्हेज दोघेही खाऊ शकतो. गुलाबजाम इथे आपला तर व्हेज संपलं ना. हा व्हेज संपलं आणि आता नॉनव्हेज आपल्याकडे वेगळं लागते. हे काकडी, गाजर, लिंबू, हे सलाड, भात, वरण, भाकरी, चिकन ग्रेव्ही, चिकन सुक्कं आणि कोलंबी आंबा. तर हे असं जेवण आहे. चिकनचा रस्सा होता, सुकं चिकन आणि हे बघा आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि जेवणाचा आनंद घेतला आहे. जेवणसुद्धा अप्रतिम होतं, व्हेजसुद्धा आणि नॉनव्हेजसुद्धा. तर नॉनव्हेजमध्ये तुम्ही बघितलात आणि व्हेजमध्ये काय काय होतं ते बघितलात. चिकनचा रस्सा, सुकं चिकन, भाकरी, सोलकढीसारखी त्यांनी मस्त कढी बनवली होती. आणि व्हेजमध्ये डाळ, भात, वांग्याची भाजी होती आणि पनीरची सुद्धा भाजी होती आणि चपात्यासुद्धा होत्या. म्हणजे एकदम खूपच छानच जेवण होतं, अगदी घरच्यासारखंच जेवण होतं. तर जेवणाचा सुद्धा आम्ही भरपूर आनंद घेतलेला. तर मैत्रिणींनो, हाय हॅलो. आज कसं वाटलं तुम्हाला पिकनिकला येऊन? काय तुम्हाला बोलायचंय 2 शब्द आजच्या दिवसाबद्दल? बोलं किती पैसा, ह्या सगळ्या गोष्टी काहीच मॅटर करत नाही. तर असं एकत्र येऊन मस्त आनंद घ्यायचा जीवनाचा. तर आय होप की तुम्हाला सगळ्यांना आज खूप आनंद झालेला आहे आणि मला पण तुमच्याबरोबर खूप छान वाटलं. तर 2 शब्द सांगू शकता तुम्ही आजच्या पिकनिकबद्दल? आम्ही आज ह्या पिकनिकला आलो, बोरवलीवरून आलो इथपर्यंत, अशोक रिसॉर्टमध्ये आलो. इथे येऊन आम्हाला खूप आनंद झाला. खूप सगळ्या सोयी व्यवस्थित झाल्या आमच्या. जेवण तर अगदी उत्तमच, प्रश्नच नाही. आणि दुसरं म्हणजे आम्ही खूप मजा केली इथे. फर्स्ट टाईम इथे येऊन अशी जीवनात मजा केली. त्यात आम्हाला खूप आनंद झाला आणि त्यामध्ये आणखी म्हणजे आमच्या खूप मैत्रिणी आम्हाला भेटल्या एकत्र. त्याचा आम्ही आनंद घेतला पुरेपूर. असंच पुढे हा व्हिडिओ बघून तुम्ही पण मजा करायला या इथे खूप छान आहे. सोयी वगैरे सगळ्या व्यवस्थित आहेत. आणि इथला जो स्टाफ आहे आमच्या ताई तुमचं नाव काय? दीपा ताई म्हणून आहेत. ये ना 2 मिनिटं. इकडे एक दीपा ताई म्हणून आहेत. त्यांनी आम्हाला रील वगैरे बनवायला खूप मदतच केली आणि ह्या लोकांची सर्व्हिस सुद्धा खूप छान आहे. अजून माझ्या मैत्रिणी काहीतरी बोलतायत. बोला. मधून एक दिवस तरी आपल्यासाठी काढला पाहिजे. हा, आणि तो दिवस आपलाच असावा. असं एकत्र मैत्रिणीला घेऊन यावं दरवर्षी ह्या ठिकाणी, म्हणजे इतर कुठेतरी पण मजा जीवनात आणावी. आणि माझ्यासारखं कोण असं इतर असेल त्यांनी एक दिवस तरी आपल्यासाठी काढावं आणि एन्जॉय करावा. व्हिडिओ बघताय तर माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत
आणि ह्यांची दोस्ती गेले खूप 35 वर्षापासून आहे. मी पण त्यांची मैत्रीण आहे. होय ना हो? हा, तर आपली ही म्हणजे एक मेमरीज आपण कॅप्चर करत आहोत लाईफ टाईम राहण्यासाठी. तर तुम्हाला पण छान वाटतंय ना? तर आपली अशी मैत्री कायम राहो. भले लास्ट आम्हाला हेच बोलायचं आहे, आमची दोस्ती जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. तर थँक्यू सो मच. थँक्यू तुम्हाला पण. आणि शेवटी रिसॉर्टचे हे मालक तर आहेत, आम्ही ह्या रिसॉर्टला आलोय, त्यांचं पण आपण अशोका फार्म थोडंसं बोलणं ऐकूया. तर ह्या रिसॉर्टचे हे मालक आहेत. तर सर, तुमचा रिसॉर्ट खूपच छान आहे, सर्व्हिस खूप छान होती. तर तुम्हाला पण तुमच्या रिसॉर्टबद्दल काही सांगायचं असेल तर आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही बोलू शकता. हा रिसॉर्ट जो आहे किंवा आम्ही अशोका फार्म कम रिसॉर्ट ह्या दोन गोष्टी आम्ही ह्याच्यात बोला सर. तुम्ही आज आपल्याकडे आलात, तुम्ही अनुभवल्यात. कारण आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जेव्हा गृहिणी किंवा सर्व्हिसमॅन असतात ते कुठेतरी विकेंडला कुठेतरी एक दिवस घालवायचा म्हणून नेहमी कुठेतरी प्रयत्न करतात. आणि मुंबईच्या हाकेवरच ही अशोका फार्म आहे. केव्हा स्टेशनला उतरल्यानंतर फक्त अवघ्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला एक रिक्षा अवेलेबल असतात, पोहोचवतात. एक मी असा माझा संकल्प केलेला आहे की आलेला व्यक्ती समाधानकारक गेला पाहिजे. कॉस्टिंगचं मी कधीच इम्पॉर्टंट ठेवलं नाहीये. जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की इथे मला एक दिवस घालवायचा आहे तर त्यासाठी रिजनेबल रेट मी ठेवले आहेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज हे आयटम आहे, पण घरगुती पद्धतीने सगळे मसाले आम्ही केवा मसाले म्हणून आम्ही वापरतोय. हो, आपले स्वतःचे मसाले आहेत. केवा मसाला खास पॅकेटरी आणि त्याच्यातले जे काही गोष्टी आहेत त्या अतिशय पद्धतशीरपणे ते केवा मसाले मेंटेन केलेले आहेत. केवा मसाला वापरतो, त्यानंतर जेवणाची रुचकर जी चव असते तुम्ही पाहिजे असेलच तर ते देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही एखाद्या पॅकेजमध्ये 2 आयटम असतील तर 3रा आयटम देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्याकडे आलेले प्रत्येक व्यक्ती जेवणात खुश होऊन गेली पाहिजे. आणि जेवल्यानंतर रात्री त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचं वाटलं नाही पाहिजे मी आज कुठेतरी हॉटेलिंग करून आलेली आहे. कारण एवढं रुचकर आणि हायजेनिक जेवण देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही पाहिलाच असेल की आमच्या प्रत्येक रूममधलं बेडशीट पाहिजे असते, पिलो कव्हर बसते, व्हाईट अँड व्हाईट ठेवलेले आहे. प्रशस्त असं रूम आहे. त्या रूममध्ये असं कुठेतरी की मुंबईच्या राहणीमानामध्ये 10x10च्या रूममध्ये आणण्यापेक्षा आम्ही 20x25च्या मिनिमम रूमच्या आहेत. आणि रूममध्ये प्रशस्त असे बेड्स आणि चांगल्या प्रकारचं एक टॉयलेट बाथरूम आम्ही मेंटेन केलेलं आहे. आज तुम्ही याचा आनंद घेत असताना स्विमिंग पूल आहे, आउटडोअर्सचे सगळे गेम्स आहेत, इनडोअर गेम्स आहेत. आमचा एकच प्रश्न आहे की निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही 8 तास घालवले आणि ह्या 8 तासामध्ये तुमचा एक अविस्मरणीय असा आजचा दिवस असावा अशी आमची मनोमन इच्छा असते. नाही, खरंच खूप छान वाटलं, तुम्हाला भेटून पण खूप छान वाटलं. धन्यवाद. असेच तुम्ही येत आणि आपल्या रिसॉर्टचं मतलब हे पण आहे ना, म्हणजे फार्म हाऊस सारखंच आहे ना. आणि खरंच जेवण अप्रतिम होतं, पचलं सुद्धा आणि आम्ही खूप छान एन्जॉय केला. आणि रूमची व्यवस्था पण छान होती. आणि प्रामुख्याने तुमची ज्या दीपाताई आहेत त्यांनी आम्हाला खूप छान सहकार्य केलं. मॅनेजमेंट तर नक्कीच आपला हा व्हिडिओ बघून आपले खूप सारे प्रेक्षक इथे विजिट करतील. तर तुम्ही तुमचा नंबर सांगू शकता आणि तुमचं नाव माझा बुकिंगसाठी. अशोक राऊत आहे. हां, हा रिसॉर्ट करण्याचा उद्देश आहे काय, मी मालक म्हणून कधी वागतच नाहीये. आपल्या सगळ्यात एक तुमच्यात मी समज होतो. प्रत्येक व्यक्तीला मी विचारतो तुम्हाला समाधान मिळालं का नाहीये, जेवणात असू दे किंवा रूममध्ये असू दे किंवा स्विमिंग पूल असू दे, गार्डन असू दे, इतर गेम आहे. आणि माझा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मग नंबर लिहून घ्या, 9867779619. हा नंबर आहे. आणि केव्हा बीचला आल्यानंतर अवश्य भेट द्या. आपला कधी तुम्हाला वाटलं कधी मी केवळ फेरी आहे तरी अवश्य आमच्याकडे चहा घेऊन जा, कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. कधीही प्रॉब्लेम मला केव्हा अडकले असतं, जेवणाची वेळ आहे त्या जेवणामध्ये तुम्ही मनसोक्त असा आता तुम्ही आस्वाद घेऊ शकता. धन्यवाद सर. पुन्हा या. मी सरांचा नंबर स्क्रीनवर मेन्शन केलेला आहे, सो तुम्ही सरांना संपर्क करू शकता. धन्यवाद सर. धन्यवाद आणि मॅडम. दीपाताईंना पण खूप तुम्ही थँक्यू. सुद्धा चांगले पर्यटक आम्हाला मिळतात, हे आमच्या जमेची बाजू आहे. गेल्या 9 वर्षामध्ये माझ्याकडे आलेल्या पर्यटकांना कुठेही प्रकारची भांडणतंटा किंवा त्यांना असं वाईट वाटलं असं कधी वाटलं नाही. त्या समाधान होत गेलं. आणि आमच्याकडे विशेषतः जांबू आहेत, लिंबू आहेत, फणस आहे, केळी आहेत, आंबे आहेत, ह्या सगळ्या प्रकारची फळं असतात, चिकू आहे, पेरू आहे. तर ज्या ज्या वेळेला तयार असतात ते माझ्या पर्यटकांना मी सहज सांगतो तुम्ही आहे ते घ्या. कारण जोपर्यंत पिकत नाही तोपर्यंत देत नाहीये, पण कऱ्यात तोडल्या तरी मला त्यांचं समाधान हे आमचं समाधान असं आम्ही मानतो. आणि तो जो आनंद आहे जीवनामध्ये तो खूप महत्वाचा असतो. ओके, थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. येस. पुन्हा